हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. हर हर महादेव. शुभ सकाळ. आजचा दिवस कसा आहे? आज सकाळी उठल्यानंतर आपल्या नेहमीप्रमाणे पूजा करून ट्रेडिंग करायला बसलो. आज आत्ताशिक वाजलेत 9:15. म्हणजे शेअर मार्केट ओपन होऊन जवळजवळ अर्धा तास झाला आहे. बट अर्ध्या तासात मला एक स्कॅल्प भेटला चांगला. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 4,000 रुपयाचा प्रॉफिट झाला मला. म्हणजे 2 ते 3 पॉईंटमध्ये रिस्क घेतली होती. एक मोठी जरा, म्हणजे क्वांटिटी जास्त घेतली होती. म्हणजे बघू, जर रिस्क बसली चांगली, भेटलं पैसे तर भेटतील, नाहीतर मग 5,000चा लॉस ठरवला होता मी. झाला तर 5,000 लॉस करायचा त्या ट्रेडमध्ये, आणि झाला तर 5,000 ते 6,000 रुपये प्रॉफिट काढायचं. कसं पण जेवढा लॉस आपण जर लॉस देतोय 5,000 6,000, तर ॲटलिस्ट तेवढा प्रॉफिट आपण घेतला पाहिजे. प्रॉफिट दिसला कट करेपर्यंत 1-2-3 सेकंदाचा फरक झाला. कॅन्डल थोडीशी खाली आली होती, मग त्याच्यात माझा फक्त 4,000 रुपये प्रॉफिट बुक झाला. आज पण ओलाटेल मार्केट वाटते मला. थोडंसं समजत नाही ना की कारण की आज पण गॅप अप ओपन झाले. जसं काल गॅप अप ओपन झालं मार्केट, त्याचं आज पण गॅप अप ओपन झाले मार्केट. पण बायर्स एवढे आहेत ना, आज सुद्धा मार्केटचा गॅपच फील नाही करून देते. म्हणजे सेलर्सची ताकद आज कमी पडते. जशी काल 1 पॉईंटपर्यंत आहे ना, सेलर्सची ताकद आहे ना कमी पडत होती, आणि एका पॉईंट नंतर जी सेलर्सची ताकद वाढली ना, बायरचे अख्खे स्टॉपलॉस उडवले. मी बायर्सवाल्यांनी शेअर्स काढले असतील, प्रॉफिटमध्ये शेअर्स काढले असतील. शेअर्स काढल्यामुळं अख्खं मार्केट परत पडलं. आज पण तेच होण्याची पॉसिबिलिटी आहे. बट डेटा काही वेगळं सांगतं. पण डेटा सांगतो की मार्केट पॉझिटिव्ह राहणार आहे. एवढं गॅप अप ओपन होऊन पण डेटाचं असं म्हणणं आहे की मार्केट हे पॉझिटिव्ह राहणार आहे. त्याच्यामुळं ना खूप सावध, म्हणजे भरपूर लोक म्हणतात ना की शेअर मार्केट सट्टा आहे, तुम्ही गॅम्बलिंग करता, तुम्ही जुगार खेळताय. कुणाच्या हाताखाली 9 ते 10 तास काम करून 20-30 हजाराची नोकरी करायची, लयत 30-40 हजार रुपये नोकरी करायची, त्यासाठी 12-12 तास राबायचं कोणाच्या तर हाताखाली. यादायचा त्रास वेगळा. नाही म्हणलं तरी आपण एका जॉबसाठी 13-14 तास आहे ना इन्व्हेस्ट करतो. ते 13-14 तास जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले तर तुम्ही डेलीचे 5,000 रुपये कमवू शकता. आणि जरी डेलीचे जर तुम्ही 5,000 रुपये कमवत आहे, सॅटर्डे संडे जर सोडला, तरी महिन्याचे 20 दिवस पकडा. अजून एखादी सुट्टी आली, 20 दिवस पकडा. 20 × 5 1,00,000 रुपये. त्यातले असं नाही की तुमचा प्रत्येक दिवशी तुम्हाला 5,000 भेटणार आहेत. एका दिवशी 1,000 भेटेल, 2,000 भेटेल, एका दिवशी लॉस पण होईल तुमचा. पण सगळे जाऊन तुमच्या हातात 50,000 तरी राहतील. मग तुम्ही कोणत्या हिशोबाने म्हणता की तुम्ही गॅम्बलिंग करता आणि सट्टा खेळता तुम्ही? पहिली गोष्ट आहे ना, मी तर जी लोक अशी बोलतात ना की तुम्ही गॅम्बलिंग करताय, सट्टा खेळताय, त्यांना मी फक्त एकच सांगेन की जेव्हा तुम्ही ना ह्या खुर्चीवर बसून शेअर मार्केट जेव्हा बघता ना तुम्ही, प्रत्येकाचा अंदाज वेगळा असतो. शेअर मार्केटचे ट्रेड करण्याचा प्रत्येकाचा अंदाज वेगळा असतो. मी म्हणत नाही की सगळ्यांचा अंदाज सारखा असतो म्हणून, पण प्रत्येक जण आहे ना त्याच्या हिशोबाने चाललेला असतो. आणि तुम्हाला यातलं काय, पहिली गोष्ट आयडिया नसते शेअर मार्केट म्हणजे नक्की काय आहे काय नाही, तुम्हाला काहीच आयडिया नाही आहे. आणि तुम्ही डायरेक्ट जजमेंट पास करता की हे गॅम्बलिंग आहे, हे चुकीचं आहे, असं तसं हे आणि ते. तुम्ही स्वतः एकदा उतरून बघा. हे शेअर मार्केटच्या दुनियेत आहे ना, तुम्ही एकदा स्वतः उतरून बघा. मला स्वतःला पहिल्यांदा वाटलं होतं की ह्यात काहीच करिअर नाही होऊ शकत, आपण ह्यात काहीच कमवू नाही शकत. पण जेव्हा मी उतरलो, याचा वर्षभर स्टडी केला, आणि त्याच्यानंतर जेव्हा मी यात शिकून एक प्रॉफिटेबल, मॅक्सिमम म्हणजे भरपूर प्रॉफिटेबल नाही म्हणत आहे, बट मी जेवढा जॉब करून बाहेर कमवत होतो त्याच्यापेक्षा 10 पैसे तर मी आरामात शेअर मार्केट थ्रू कमवतो आहे. त्याच्यामुळे मला कोणी काय बोलतं आहे ना, ह्याचा मला फरकच नाही पडत. पहिली गोष्ट, मला काहीच फरक पडत नाही का कुणाचं काय म्हणणं आहे. कारण की आपल्याला पैसे कोण बाहेरचा माणूस पुरवत नाही, आपल्याला स्वतःला पुरवायला लागतात ते पैसे. बाहेरचं कोण येत नाही की धर तुला पैसे देतो आणि हे करतो. नाही, आपले पैसे आपल्यालाच कमवायला लागणार किती केलं तरी. त्यापेक्षा बेटर तुम्ही एक सोर्स बघा चांगला. हां, नाही असं नाही की शेअर मार्केट प्रत्येकाला जमतं, नाही. तुम्ही प्रॉपर स्टडी करा, आणि तुम्हाला त्यात पण कितीही करून जर तुम्हाला नाहीच होते ना, सोडून द्या. तुम्ही जॉब करा, बिनधास्त जॉब करा. बट तुम्ही जे करताय ना, तुम्ही त्याला नावं नका ठेवू. मी नाही म्हणत की तुम्ही फुल टाईम करा म्हणून. पार्ट टाईम म्हणून खूप चांगलं आहे.
कधी कधी ना मार्केट नसतं चांगलं, कधी कधी एखादा महिना असू दे, 2 महिना असू दे, नाही चांगले जात आपले. त्यासाठी एखादा आपल्याला इन्कम पाहिजे. बट तुम्ही शेअर मार्केटमध्ये या एकदा, खूप म्हणजे पॉसिबिलिटी भरपूर आहे की तुम्ही खूप पैसे कमाल. कारण की या मागच्या 30 ते 40 वर्ष, 30 वर्ष पकडा तुम्ही, मागच्या 30 वर्ष ते ना 1990 जरी तुम्ही पकडलं तर 1990 आहे ना रेशो एवढा वाढला आहे ना शेअर मार्केट, आणि लोकांना समजायला आलं की शेअर मार्केटमध्ये पैसा आहे म्हणून. रेशो ऑलमोस्ट 10% रेशो होता लोकांचा, 10% नाही, 2 ते 3% फक्त रेशो होता त्या टायमाला. आणि ह्या टायमाला आता ना तुम्ही बघितलं ना तर जवळजवळ अराउंड 30% ते 35% ना लोक आहेत, ते ह्याच्यात पर्सेंटेज तेवढे आहेत की लोकांनी शेअर मार्केटवर आहेत. कुठं 2%, कुठं 3%, कुठं 30 आणि 35%, हा फरक पडतो भरपूर. त्याच्यामुळे तुम्ही कोणाबद्दल जजमेंट पास करताना ना पहिल्यांदा तुम्ही त्याचा स्टडी करा, अभ्यास करा. त्यातूनही तुम्हाला वाटतंय हे गॅम्बलिंग आहे, जुगार आहे, तर ते तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. पण तुम्ही तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी तुम्ही दुसऱ्यांना नावं नका ठेवू, माझं हेच म्हणणं आहे. तुम्ही बघू शकता हा बँक निफ्टीचा 1 मिनिटचा चार्ट आहे. तर तुम्हाला माझा ट्रेड सांगतो मी कसा घेतला. जेव्हा मार्केट पडत होतं तेव्हा ह्याने एक पुलबॅक दिला, आणि जेव्हा मार्केट परत मला माहीत होतं रिव्हर्सल मार्केट परत एक रिव्हर्सल ट्रेंड दिल्यानंतर तो परत पडणार आहे म्हणून. मी डेटा बघितला, मला माहीत होतं मार्केट पडतंय म्हणून. मी बरोबर आहे ना ही जी कॅन्डल आहे ना, ही ह्याच्यानंतरची जी कॅन्डल, त्याला बरोबर आहे ना मी एंट्री टाकली, बरोबर ह्याच्या इथपर्यंत मी काढून टाकले, कारण की हा परत रिव्हर्सल जात होता म्हणून मी इथं बरोबर काढून टाकले. तर मी तुम्हाला ह्याच्यात दाखवलं तर बरोबर आहे ना मी VFची इथं बरोबर त्याला बाय केला, आणि इथं जाऊन मी त्याला काढलं. म्हणजे ऑलमोस्ट 2 ते 3 पॉईंटच फक्त मी कव्हर केले, आणि त्या लास्ट कॅन्डलच्या लोला मी स्टॉपलॉस ठेवला, आणि म्हणजे किती 1 पॉईंटचा फक्त स्टॉपलॉस ठेवला होता. तर सांगायचं हा तात्पर्य की स्कॅल्पिंगमध्ये ना तुम्हाला होल्डिंगला चान्स नाही भेटत. जर बघा मी तर जर होल्ड केला असता तर ऑब्विसली मला चांगला पॉईंट भेटले असते, इथपर्यंत तरी नाही म्हणलं तरी इथपर्यंत तरी आपण पॉईंट घेतले असते. बट स्कॅल्पिंग मोडमध्ये ना तुम्ही कधीच आहे ना होल्ड करू शकत नाही कुठलाच ट्रेड. जर तुम्हाला होल्डच करायचं तुम्ही स्कॅल्पिंगमध्ये घुसू नका. स्कॅल्पिंगचा हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे की तुम्ही इझिली ना पैसे कमवू शकता. का शेअर मार्केटचं सगळं काम उरकलं, घरचं काम सगळं उरकलं, आणि आता ना चाललोय पिंपरीत. का चाललोय तर माझ्या बादशाला ना एक सायकल पाहिजे खेळायला. म्हणजे 4 वर्षाचा बादशा आहे आणि त्याला पाहिजे सायकल. तर आपण एक सायकल बघितली होती, मग चालू तिकडे सायकल आणायला त्याला. त्याचा बर्थडे पण येतोय आता 1 महिन्यानी. मला काय घ्यायचं त्यापेक्षा म्हणलं आता तात्पुरतं म्हणलं त्याला सायकल घेऊन देऊ, तेवढाच खुश होईल. बाकी दिवस खूप नॉर्मली चाललाय, कॅज्युअली एकदम. म्हणजे डिफरंट काय चाललेलं नाहीये, तेच नुसतं चाललंय, काय वेगळं असं चालत नाहीये. खूप दिवसातून म्हणजे जवळजवळ आहे ना महिन्यातून मी गाडी हातात घेतली. आमची महिना झाला गाडी हातात घेतलीच नव्हती अजिबात. आज महिन्यानंतर गाडी मी हातात घेतली. खूप बरं पण वाटतंय. आणि गाडी एवढी घाण आहे ना, म्हणजे पाऊस पडतोय आणि त्या पावसामुळे ना अशी भरशी चढल्या का झाली होती अख्ख्या गाडीत. गाडी बंदच होती ना एवढे दिवस. गाडी जवळजवळ महिना झाला गाडी बंद होती, गाडी वापरच नव्हती. गाडी सर्व्हिसिंगला पण द्यायची. पिंपरीत खूप फिरून आता रिटर्न शॉपमध्ये आलो, सगळी शॉपिंग करून.
दुकानाचं भरपूर सामान घ्यायचं होतं आणि बाच्याला पण सायकल घ्यायची होती. सगळं सामान घेतलं फिरून आणि बल्क क्वांटिटीमध्ये घ्यायचं, त्यामुळे होलसेल रेट प्रॉपर भेटत नव्हतं कुठं पाहिजे तसा. त्यामुळे सगळं सामान घेतलं आणि आत्ता आलं. आता वाजल्यात 5:50. बोर होते खूप, वैतागले जास्त. तुम्हाला माझ्या अवतारून समजत असेल की ट्रॅव्हलिंग किती झाली इथे. आणि पिंपरीत असं आहे ना, 4 व्हीलर घेऊन जायचं म्हणलं ना नको होतं. त्यामुळे 4 व्हीलर एका ठिकाणी लावली मित्राच्या घरी, तिथून त्याच्या सोबत मग 2 व्हीलरवर गेलो. त्याच्यामुळे एवढं असं डोळे चण करत येतात ना की ह्याच्यामुळं झोप नाही काय नाही. बाकी तुमचा दिवस आजचा कसा होता मला कमेंट करून सांगा. आजचा दिवस आहे ना खूप, म्हणजे मागचे 2-3 दिवस एवढे असे बेकार गेलेत ना, आजचा दिवस आहे ना खूप चांगला गेला. म्हणजे मेंटली त्रास नाही झाला कुठल्या गोष्टीमुळे आजच्या दिवसाला, ते एक बरं आहे. आता बघू, मी सकाळपासून आत्ता शॉपवर आलोय. सकाळपासून मुलंच होती, मग आता त्यांना पाठवलं जेवायला. एवढं हुशार आहे ते पण केलं जेवायला. आता काय सकाळपासून करून ठेवलंय काम, काय केलंय काय नाही ते बघतो. सगळं मग व्यवस्थित सगळं चेकिंग करून परत मग घरी जाणार मी. मला आज नाही, इच्छाच नाही, दमलोय आज खूप. पण रोज सारखं बोर नाही होतं एवढं आहे. बघूया कसा दिवस जातोय.